वरती खरं तर उद्धव ठाकरे हे बोलत होते। एकूणच शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय, मात्र सरकारनं शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा हा कोरा केलेला नाही असं सध्या ठाकरेंनी म्हटलंय। सरकारची थापा मारण्याची पातळी ही सध्या चांगलीच वाढली आहे असंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे विधान भवनामध्ये आमने सामने आलेले देखील बघायला मिळाले। ठाकरे आणि शिंदे एकमेकांकडे न पाहता हे विरुद्ध दिशेला निघून गेलेत। तर ही दृश्य आपण बघत होतो। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आज विधान भवनाच्या परिसरामध्ये आमने सामने आलेले दिसले। एकमेकांकडे न बघता हे दोन्ही नेते विरुद्ध दिशेला निघून गेले। आणि यानंतर थेट जाऊयात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। तयार करायचं असेल, जो आपण असं म्हणतो की सस्टेनेबिलिटी करता 33% वनाच्छादन असलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये 21 ते 23% ते आहे आणि ते जर करायचं असेल तर आपल्याकडे वन आणि वनेतर वृक्ष जे आहेत याची संख्या जवळपास 225 कोटींनी वाढवावी लागेल आणि म्हणून आपण 300 कोटी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। पुढच्या 7 वर्षात आपण हा कार्यक्रम पूर्ण करू, पण हा कार्यक्रम आखत असताना त्यातनं रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे, पर्यावरणाचाही नीट त्याच्यात समतोल राहिला पाहिजे। याकरता अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं एकेका ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करून, सर्वात कमी वृक्षाच्छादन कुठे आहे त्याचा विचार करून, तिथे किती करता येईल, कुठे जंगल वाढवता येईल, कुठे जंगलेतर करता येईल, असं एक मोठं मिशन हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे। विशेषतः यावर्षी एक बाब चिंताजनक आहे। अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे। त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्ती तर काही टाळता येणार नाही, पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत। सुशासन आणि गतिमानता, सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत। एक गोष्ट मला सांगताना आनंद वाटतो की आपण याही वर्षी महाराष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या सगळ्या निकषांवर आपलं जे राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक आहे त्याच्या निकषाप्रमाणे ठेवू शकलो। मी विशेषतः ज्याचा उल्लेख केला आणि हा अर्थसंकल्प मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित केला आहे। अजितदादांनी सातत्याने ही जी काही आर्थिक शिस्त आहे ती पाळली आहे आणि त्याचा देखील आपल्याला मोठा फायदा झालेला आहे आणि म्हणून नियमानुसार 3% आत फिस्कल डेफिसिट असलं पाहिजे। ते 3% आत 2.7% आपलं आहे। आपलं जे रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसुली तूट, ती 1% आत असली पाहिजे, ती 1% आत आपण ठेवलेली आहे। त्यामुळे या दोन्ही मानकांवर आणि आपलं जे कर्ज आहे ते 25% आत असलं पाहिजे, तेही 18.5% आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1% अजून वाढ आपल्याला जी दिसते, जी आम्ही सेपरेट दाखवली आहे, ते कर्ज केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकार भरणार आहे। ते आपल्याला भरावं लागत नाही, ते आपलं दायित्व नाही आहे, पण ते त्यांनी आपल्याला दिलं असल्यामुळे आपल्या बॅलन्स शीटवर आपल्याला दाखवावं लागतं। असं जवळपास 90,000 कोटीचं ते कर्ज आहे की जे आपल्याला भरायचं नाही, जे केंद्राला भरायचं आहे। त्यामुळे कर्जाच्या संदर्भातही महाराष्ट्राने जी काही आपलं डेट जीडीपी रेशिओ आहे तो रेशिओ उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी राखलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर यावर्षी आपण जी भांडवली गुंतवणूक आहे त्या भांडवली खर्चामध्ये 21% वाढ केली आहे। 21% भांडवली खर्च आपला वाढलाय। 93,000 कोटीवरनं 1,12,000 कोटीपर्यंत आपला हा गेलेला आहे
आणि ही वाढ याकरता महत्वाची आहे की खूप काळ